की दोन ठाकरे जर एकत्र आले तर मग महाविकास आघाडीच्या व्यतिरिक्त एक वेगळा पर्याय या महाराष्ट्रात असू शकतो। स्वाभाविक आहे अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचं भवितव्य काय असेल याची चर्चा होणं। नाही मला विलासजी महाविकास आघाडीपेक्षा मला इथे मराठी माणूस आणि मराठी माणसाचं काय म्हणणं आहे हम्म। ते याच्यासाठी मी तुमच्याकडे आले चॅनलवरती आज, हाँ। की मुंबईमध्ये आपण बघितलं तर महाराष्ट्रीयन माणूस जो आहे, जो पूर्वी गिरण गावात राहत होता, गिरणी कामगार होता किंवा लालबाग, परळ, दादर हा सर्व मराठी माणूस आता विरार किंवा आपण डोंबिवली, कल्याण इथे फेकला गेलाय, मुळासकट उखडला गेलेला आहे। हम्म। मला ह्या दोघी भावांना एवढंच सांगायचंय, की विचार किती करणार आपण? हम्म। कारण विचार करायची वेळ निघून गेलेली आहे। तेव्हा जर का प्रबोधन ठाकरे नी विचार केला असता, तेव्हा जर काय एस.एम. जोशींनी विचार केला असता, तेव्हा जर काय अण्णाभाऊ साठेंनी विचार केला असता, तेव्हा जर का कॉम्रेड डांगळ्यांनी विचार केला असता, तर मला असं वाटतं आणि असंख्य कामगारांनी मराठी माणूस म्हणून त्यावेळेस मोरारजीभाई देसाईंचा लढा हाणून पाडला आणि त्यांनी मुंबई महाराष्ट्रामध्ये ठेवली। त्याच्यासाठी 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलं, ते हम्म। आपण विसरलो का? म्हणजे त्याच तुमचं मराठी म्हणणं या माणसाला, दोघांनी त्याच मराठी गिरणी माणसासाठी कामगाराला एकत्र आलं पाहिजे। निश्चितच आलं पाहिजे। हा। कारण आता तुम्हाला म्हणते मराठी माणसाला चाळकरी मराठी माणूस आता राहिलेला नाही। आज तुम्ही गिरण गावामध्ये जा, मोठे-मोठे टॉवर्स आहेत। हम्म। तिथे 4 आणि 5 कोटीचे फ्लॅट मराठी माणसाला परवडणारे नाहीयेत। त्यामुळे मराठी माणूस हा फेकला गेलाय, मुळासकट उखडून टाकलेला आहे त्याला। हम्म। त्यामुळे मराठी माणसाचं पुन्हा रिप्लांट केलं पाहिजे त्याला मुंबईमध्ये, तर हा। ही मुंबई तुमच्या हातात राहील। हा। पूर्वी तुम्हाला मुंबईसाठी लढा द्यायला लागला होता, आता लढ्याची गरज नाही। आता रेड कार्पेट टाकलेलं आहे। आता हम्म। संपूर्ण गुजरात, महाराष्ट्रामध्येच मुंबईमध्ये सामावून गेलेलं आहे। कारण ते सगळे धनाढ्य आहेत, व्यापारी लोकं आहेत आणि मराठी माणूस हा फार कमकुवत आहे त्यांच्यापुढे। हम्म। त्यामुळे मराठी माणसाला अर्ध्या किमतीमध्ये, मोठ्या-मोठ्या टॉवर्समध्ये अर्ध्या किमतीमध्ये घर मिळालं पाहिजे। का मिळालं पाहिजे? कारण ते मुंबईचे पहिलेपासूनचे राहणारे आहेत। खरंय। का पण तुमची म्हणून दोन भावांची तुमची ही वाटणी भूमिका जी झाल्यावरती त्या आहे ती डोंबिवलीला जायला पूर्णपणे ह्या लागतंय? दोघांनी एकत्र आलं पाहिजे अशी सांगणारी आहे। पण हे जर दोघं एकत्र आले, दोघांनी एकत्र येऊन पर्याय दिला, तर या मला महाराष्ट्रात सध्या अस्तित्वात असलेल्या महाविकास आघाडीचं काय? ते तर नाही, म्हणतात नाही. मला काँग्रेस सोबत असेल तर आम्ही येणार विलासजी, नाहीये। म्हणजे आधी विलासजी ऐका काँग्रेसला ना. बाजूला करा असं चाललंय। विलासजी, मला काय म्हणायचंय, मला असं म्हणायचंय, या दोघांना आव्हान करायचंय, की मी राज ठाकरेंच्याही सभा बघितल्याय, उद्धवजींच्या महाविकास आघाडीमधल्याही सभा बघितल्याय. अतिशय मोठ्या-मोठ्या सभा होतात. दोघंही अतिशय चांगल्या प्रकारे बोलतात. पण ह्या सभेला येणारा माणूस काय नुसता टाळ्या पिटायला येतो का हो? का हम्म। तुमचं कौतुक करायला येतो? त्याची अपेक्षा आहे तुमच्याकडनं, की तुम्ही मराठी माणसाचा वाली कोणीतरी असेल आणि तुम्ही व्हावं हम्म। आणि त्यामुळे महाविकास आघाडीचं काय होईल ते होईल. परंतु ह्या दोघांनी जर एकत्र आलं तर मराठी माणूस या मुंबईमध्ये शिल्लक राहील, नाहीतर शिल्लक राहणार नाही आणि त्याचं पाप म्हणजे मला असं वाटतं बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे दाखवून दिलेलं आहे, की बाळासाहेब ठाकरे विद्याताई मातोश्रीवर विद्याताई बसायचे, खरंच खरंच मुख्यमंत्री हॅट्स ऑफ। मनोहर जोशी होते, पण त्यांच्या हातात रिमोट असायचं. त्यांनी कधी काळजी केली नाही मुख्यमंत्री कोण होणार, काय होणार. परंतु मुख्यमंत्री धावत पळत मातोश्रीवरती यायचे, एवढा त्यांचा एक दरारा होता. त्यामुळे मला या दोन्ही भावांना आठवण करून द्यायची आहे, की मराठी माणसाला आता कोणी वाली राहिलेले नाही. तो आशेने तुमच्याकडे बघतोय. माझा पक्ष वाटणार का तुझा पक्ष वाटणार ह्याच्यापेक्षा मराठी माणसाचं मुंबईतलं अस्तित्व खरंच संपत चाललेलं आहे. खरंच ताई हॅट्स त्याला ऑफ। मला समूळ वाटतं उपटून महाराष्ट्रातला टाकलेलं आहे. प्रेक्षक सुद्धा हेच म्हणत असेल, कारण आज आमच्या महाविकास आघाडीचं काय व्हायचं ते येऊ दे, माझ्या पक्षाचं काय व्हायचं ते येऊ दे, इथल्या मराठी माणसासाठी तुम्ही दोघांनी एकत्र आलं पाहिजे। महाजन सर, अजून काय हवं